आगरी कोल्यांची परंपरा पहिले नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि सध्या सुरू आहे गणेश उत्सव, बघू शकता तुम्ही माझ्या मागे। आणि आज आहे अनंत चतुर्दशी पासून 3 ते 4 दिवसाची चतुर्थी येते। त्या दिवशी बाप्पाचं आगमन होतं। आमच्या आगरी कोळी समाजात याला साखर चौथ म्हणून बोलतात। आणि याची थोडी माहिती तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी देतो। साखर चौथच्या दिवशी आज बाप्पाचं आगमन होतं आणि उद्या बाप्पाचं विसर्जन होईल। 1.5 दिवस बाप्पा असतो। हे बघा समोरच बघू शकता तुम्ही, हे आमच्या गावातील पहिले बाप्पा आहेत आणि गावात अजून भरपूर बाप्पा असतात साखर चौथचे। मी दाखवेन तुम्हाला। अजून हे आपल्या आत्याचं गणपती आहे, म्हणून इथले सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी, आरतीपासून सर्व। आणि नंतर मग गावातले गणपती पण दाखवेन। आरतीला सुरुवात झालेली आहे, बघू शकता। कामनापूर्ती जय देव जय देव, लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंडव परिबंध सुंदर भजनारी, पंचानन मनमोहन मैत्र सुखारी, शैकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुतीरथ रामदासा अंतरी, हाती धाडी निरोप, हाती धाडी निरोप, पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माय बाप, हे ओ विठ्ठले माझे माऊली। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हे बघा, हे आहेत आमच्या आत्या। आत्या तुम्हाला आता थोडी माहिती देतील, साखर चौथीची बाप्पाची माहिती देतील तुम्हाला। साखर चौथ म्हणजे ही परंपरा काय आहे आपल्या आगरी कोल्यांची? आगरी कोल्यांची परंपरा पहिलेपासून आहे। कोणी नवस बोलतात, कोणी असं हौशेने आणतात गणपती, नवसाचा आणतात। काही घरी कायमचा पण आहे, कायमचा पण आहे आपल्या गावात। ही परंपरा पहिल्यापासून इच्छा ज्याची त्याची अशी सोइच्छा। काही जण अशी 5 वर्ष 5 वर्ष नवसाचे बोललेले 5 वर्ष असतात। आता आपला बाप्पा आपल्या ह्या 5 वर्षाचा 5 वर्ष म्हणजे नवसाचा होता। हा, नवसाचा होता। 5 वर्ष बोललेला होता। सकाळपासून तुम्ही काय केलं असं बाप्पाची सेवा? आता बाप्पाची काय, बाप्पाच करून घेतो आपल्याकडून सेवा। आपण काय करणार? बाप्पा देणार आपल्याला बुद्धी, तेव्हाच आपण करणार ना। विघ्नहर्ता आहे तो, विघ्न हरणार आहे, ते देणार बुद्धी, तेव्हाच आपण करणार। काय करायचं ते आपण स्वतःहून काय नाही करणार। आता आपली आरती झालेली आहे, सर्व पाया वगैरे पडून झालेला आहे, पडून झाले। चला तर आता बोलू आपण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि उद्या बाप्पाचं विसर्जन उद्या होणार, म्हणजे 1.5 दिवसाचाच होणार। 1.5 दिवसाचाच। हे बघा, साखर चौथ बाप्पा क्रमांक 2 निवृत्ती बालचंद्र पाटील यांचे बाप्पा। हे बघा, घणसोली गावातून मूर्ती बाप्पाची, छान डेकोरेशन आहे बघा। काही जाता बायकोनं मी फिरतो गावात गल्ले गल्ले आणि तुम्हाला बारी बारी गणपती दाखवतो साखर चौथीचे। बघा तुम्ही, व्हिडिओ खूप मस्त होईल, संपूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, बाप्पा क्रमांक 3 गजानन बालकृष्ण पाटील। डेकोरेशन बघा, खूप छान आहे आणि बाप्पा तर खूपच छान।
बघा आपल्या या व्हिडिओमध्ये फुल जल्लोष पण बघायला भेटेल तुम्हाला. कातारी पाटील परिवार कोपरकेरणे गाव. गणपती बाप्पा मंगळमुखी ईशान कुणाची ईशान कुणाची. बाप्पा बघा पद्माकर पांडुरंग पाटील. आपल्या गावातील सागर बळीराम पाटील यांचा बाप्पा. आता किती वर्ष आले बाप्पाला? की पहिलाच वर्ष म्हणजे नवसाचा बाप्पा आहे. 5 वर्ष का? हे बघा मनोज कमलाकर पाटील त्यांचे बाप्पा. डेकोरेशन बघा. आता आत्याच्या घरी पुन्हा आता आम्ही गावातले पूर्ण गणपती बघून आता इथे तुम्हाला पारंपरिक डान्स दाखवतो.